काय म्हणते आजची बातमी पाहू द्या बा. हॅलो हॅलो. हा, कोण अशोक बोलता का रे? हो दादा. हा, काय झालं रे? थोडे पैसे पाहिजे होते. कायसाठी? ते बायकोची तब्येत खराब आहे, हा, दवाखान्यात भरती केलाय. काय झालं रे? काही नाही, असंच पायाला लागलं होतं, शेतात गेली तिथं. हा. डॉक्टरनं सांगितलं 20,000 खर्च आहे म्हणे. बरोबर, पाय बरोबर लक्ष दे. कोण्या दवाखान्यात भरती केलं रे? आपल्या पिक्चर अग्रवालच्या. बरं 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 बरं. किती पैसे पाहिजे होते? 20,000 म्हणे सध्याचे. बरं, एक काम कर, तू बरोबर त्या दवाखान्यात भरती कर. पाठवतो. हा, फिकर करू नको तू. पाठवतो. हा, मी पाठवून देतो पैसे. हा, काळजी नको करू. ठीक आहे. हो रत्ना. हो, ऐकलं मी सगळं. पैशाचं काम पडलं ना तुमच्या भावाले, तुम्हीच दिसता इथं. सगळं हिरवं हिरवं दिसते ना. हो, त्याची बायको बिमार आहे, दवाखान्यात भरती आहे. मग आपण मदत नाही करा तर कोण करा? अहो, 2-3 महिने झाले माझे टोंगडे दुखून राहिले, माझे कंबरही दुखून राहिले. मला एक तरी दिवस तुम्ही दवाखान्यात नेलं का? हा, पाठवा पाठवा. 20,000 नाही, 50,000 पाठवा. म्या कुठं मनाई केले? अहो, समजून घ्या लागते. आपल्याला त्यांनी मदत नाही केली ते काय, आपल्याला मदत करावी लागते. अहो, म्या कुठं मनाई केली तुम्हाला? पाठवा ना, 1,00,000 रुपये द्या पाठवून. अरे वा, काय बायको आहे का? काय बाई, नातेवाईकाले काय म्हणा. मी एवढ्या दिवसाची टोंगे दुखून राहिले बाई माये, मला दवाखान्यात नाही नेऊन राहिले आणि 20,000 लगेच पाठवून राहिले. नातेवाईकाले ना बस इथंच हे दिसते सगळं. काय करावं बाई. मॅडम, काम झाले आता. मला की 5,000 रुपये पाहिजे होते. 5,000 रुपये कशासाठी पाहिजे होते बाई? अहो मालकीन बाई, माझ्या देराला पाठवा लागते, थोडं लय बिमार आहे म्हणते. आणि ते पडतात का तुमच्या कामी? चालल्या मोठ्या उधारी पादारी करून पैसे देता त्यांना. तुमचीच तर परिस्थिती पहा बरं किती खराब आहे. तर तुम्हालाच तर पैसे लागते आणि तुमच्या ह्याच्यात अजून त्यांना पाठवून राहिल्या. काय करता मॅडम? देराले पाठवायचे 5,000 रुपये. काय मालू बाई, ह्या देराले सासऱ्याले भासऱ्याले काय ले पाठवा लागते वो पैसे? करावंच लागते अशा वेळेस मदत. त्याले नाही करू तो कोणाले करू? आज मी त्याले मदत करीन, तू उद्या तो मला मदत करन. तसंही मॅडम, त्यानं नाही मदत केली तरी काय होऊन राहिलं? मी जर त्याला मदत केली तर नातं टिकून राहते. अहो मॅडम, तसं नाही. माझ्या घरी माझ्या पोरीचं लग्न होतं तर माझ्या देर सारे त्याच्या घरचे लोक आले तर त्याच्यानं मंडप चांगला दिसला की नाही, दुसरे लोक आले काय मॅडम? म्हणून नातं जोडून ठेवा लागते. द्या ना मॅडम 5,000 रुपये. बापरे मालूबाई, तुम्ही मला खूप मोलाची गोष्ट सांगितली. खरंच नातं जोडून ठेवावं लागते. बाई, मी तर माझ्या नवऱ्याले पैसे द्यायले कणकण केली. नाही नाही, मीच आता पैसे पाठवून देते मोबाईलमध्ये. हे घ्या मालूबाई पैसे, 5,000 रुपये देऊन टाका त्यांना. धन्यवाद मॅडम. पाठवले माझ्या देराला पैसे. आज बँकही बंद आहे वा, कुठून पाठवा पैसे काय सांगावं. हॅलो, बोल अशोक. अरे बँकेत गेलतो पण बँकेचं काम झालं नाही. दादा, पैसे आले ना? पैसे आले? हा. कोण पाठवले? 30,000 पाठवले. वहिनीनं पाठवले वाटते. वहिनीने पाठवले? हा. बर, ठीक आहे. का हो, तू पाठवले का पैसे? अशोकचा फोन होता का? हो, मीच पाठवले. आपण आपल्या नातेवाईकांना आपण नाही पाठवायचे तर मग कोण पाठवणार? तू तर सकाळी टोमणे मारत होती हो.
1 लाख पाठवा, असं करा. हो, पण आता माझे डोळे उघडले. परिवार जपायचा असतो, तोडायचा नाही. मी चहा म्हणते हा.